नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज बनवणार आहोत आलू पराठा, चवदार, खमंग, बनवायला देखील खूप सोपा आणि कमी साहित्यामध्ये तयार होतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर बघा, इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर 2 कप गव्हाचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे। आता पराठा खमंग आणि खुसखुशीत तयार होण्यासाठी आपण याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेतले। आता याच्यामध्ये घालून घेऊया पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 2 चमचे मी इथे तूप घालून घेतले। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे एकत्र करून घेऊ। अगदी कमी साहित्यामध्ये हा पराठा तयार होतो, पण खायला खूप छान लागतो। आता एकत्र करून झालं की याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूया आणि हे मळून घेऊया। तर एकदम सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत हे पराठे तयार होतात। तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकतात किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा हे बनवू शकतात। खूप छान पोटभरीचं जेवण होतं याच्यामध्ये। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप टाकून घेतलं आणि पुन्हा हे पीठ आपण छानपैकी असं मऊसूत करून घेऊया। जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ मळायचं नाही। तर बघा, अशा पद्धतीने पीठ इथे मी सैलसर असं मळून घेतलेलं आहे। जास्त कडक होतील अशा पद्धतीचं आपल्याला जास्त घट्टसर पीठ हे मळायचं नाही। तर मऊसूत असं हे पीठ मी मळून घेतले। आता हे पीठ 10 मिनिटांसाठी असं झाकून ठेवूया। तर बघा, इथे मी पीठ झाकून ठेवले। साईडला बटाटे घेतलेले आहेत। तर मी इथे 6 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत आणि थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेतली। आता किसणी घेतली आणि किसणीवरती आपण आता हे बटाटा अशा पद्धतीने किसून घेऊया, म्हणजे एकसारखा बटाटा आपला इथे पडतो आणि आपले पराठे जे आहेत ते अजिबात फुटत नाही। तुम्ही जर हाताने जर कुस्करून जर घेतलं तर त्याच्यामध्ये फोड जर राहिली तर पराठा फुटू शकतो। त्याच्यासाठी आपल्याला हे बटाटे असे किसणीवरती किसून घ्यायचे। तर सगळे बटाटे आता मी ह्याच पद्धतीने किसणीवरती किसून घेते, म्हणजे एकसारखं आपलं इथे सारण तयार होतं। बटाटे थंड झाल्यानंतरच आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचे। तर बघा, संपूर्ण बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत एक मोठ्या ताटामध्ये। आता याच्यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेत, ते घालून घेतलेत। कांदा घातल्यानंतर पराठा खूप छान लागतो। इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घेतल्या, जास्त तिखट नाही। अर्धा चमचा याच्यामध्ये मी ओवा घातला, 1 छोटा चमचा याच्यामध्ये जिरे घातलेत आणि अद्रक छोटा तुकडा घेतला, त्याचे बारीक असे मी तुकडे करून घातले। तुम्ही त्याचं वाटण सुद्धा जाडसर करू शकता। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। आता याच्यामध्ये पाव चमचा मी हळद पावडर घालून घेतली, रंग छान येईल। आता याच्यामध्ये आपण घालून घ्यावं 1 चमचा लाल तिखट, जास्त तिखट नाही, तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये 1 चमचा इथे मी चाट मसाला घालून घेतलाय। चाट मसाला घातल्यानंतर पराठा खूप छान लागतो, नक्की घालून बघा। आता याच्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि हे सर्व एकत्र करून घेऊया। अगदी थोड्या मोजक्या साहित्यामध्येच हा पराठा तयार होतो, पण खूप छान लागतो। तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा हा पराठा बनवू शकता किंवा मग मुलांना शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। थंड झाल्यानंतर सुद्धा हा खूप छान लागतो खाण्यासाठी किंवा मग संध्याकाळी सुद्धा जेवणामध्ये बनवू शकता। जर स्वयंपाकाचा कंटाळा असले तर अशा पद्धतीचे पराठे तुम्ही नक्कीच बनवू शकता। खूप सोपे बनवायला, झटपट तयार होतात। आता बघू शकता तुम्ही, हे मिश्रण आपण संपूर्ण एकजीव असं करून घेतलेलं आहे। आता आपल्याला पूर्णाचे जसे आपण गोळे करून घेतो त्या पद्धतीचे असे गोळे तयार करून ठेवायचे, म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण पराठे बनवतो त्यावेळेस आपल्याला जास्त वेळ लागत नाही, पटकन तयार होतात पराठे आणि आपला हात देखील सारखा ओला होत नाही या मिश्रणाने। ह्या मिश्रणाला हात लावायचा, पुन्हा पिठाला हात लावायचा, मग ते चिकट होतात सगळं। तर त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या मिश्रणाच्या अगोदर आपण गोळे तयार करून ठेवले। तर बघा, मी मोठ्या आकारामध्ये इथे बनवले, कारण की चपातीच्या आकाराचा इथे मी पराठा बनवणार आहे। तुम्ही जर छोटे बनवणार असाल तर तुम्ही याचे छोटे सुद्धा बनवू शकता। 10 मिनिटांसाठी आपण हे पीठ छानपैकी भिजवून घेतलेलं आहे। पीठ छान असं भिजलेलं आहे। आता आपण काय करूया की या पिठाचा गोळा काढून घेऊया। तर जेवढा आपण मिश्रणाचा गोळा तयार करून घेतलाय त्याच्यापेक्षा पीठ आपल्याला थोडंसं कमी घ्यायचं, म्हणजे अगदी सारण भरलेला आपला पराठा असा तयार होतो, खूप छान असा। तर हातावरती थोडंसं एकसारखं हे पीठ करून घेऊया आणि पोळपाटावरती नंतर आपण हे पीठ मळून घेऊया। तर जे बाकीचं पीठ आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचे, म्हणजे त्याच्यावरती कडकपणा येत नाही। आपण तसं त्याला तुपाचा हात चोळून घेतलाय त्याच्यामुळे त्याच्या अजिबात कडकपणा आलेला नाही। तर बघा, आता मी पोळपाटावरती हे पीठ मळून घेते थोडंसं, म्हणजे आपला खूप छान मऊ लुसलुशीत असा पराठा तयार होईल। जेवढा सारणाचा गोळा तयार करून घेतलाय त्याच्यापेक्षा पीठ इथे मी कमी घेतलंय, तुम्ही बघू शकता। आता कोरडं पीठ घेतलंय मी गव्हाचं, पिठाचा हात लावून घ्यायचा आणि याची एक वाटी तयार करून घ्यायची। जसं आपण पुरणपोळीचा उंडा तयार करून घेतो त्याच पद्धतीचा उंडा आपल्याला इथे हा तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, अशी खोलगट वाटी तयार करून घ्यायची। तर अशा पद्धतीची वाटी तयार करून झाली की आता आपण याच्यावरती तूप चोळून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथे मी तूप चोळून घेतलं, याच्यावरती कोरडं पीठ टाकून घेऊया, म्हणजे असं केलं की पराठा अजिबात आपला फुटत नाही आणि खूप छान असा पराठा टेस्टी तयार होतो। तूप चोळून घ्या किंवा तेल चोळून घ्या, म्हणजे जे आपण मिश्रण याच्यामध्ये ठेवणार ते अजिबात इथे
चिकटत नाही गव्हाच्या पिठाला. तर बघा आता आपण जे सारणाचा जो उंडा तयार करून ठेवला होता तो याच्यामध्ये घालून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता मी आता इथे चपातीच्या आकाराचा एवढा पराठा तयार करणार आहे. तुम्हाला जर छोटे पराठे बनवायचे असतील तर तुम्ही मिश्रणाचा छोटा गोळा बनवून ठेवू शकता आणि पिठाचा सुद्धा छोटा गोळा घेऊ शकता. तर मी 7 पराठे बनवणार आहे. तर तुम्ही छोट्या आकारामध्ये जर बनवले तर याचे 10 ते 11 पराठे तयार होऊ शकतात. तर 6 बटाटे घेतले होते आपण आणि 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर बघू शकता आता आपण सारण ठेवल्यानंतर याच्यावरती कोरडं पीठ टाकून घेतले आणि अशा पद्धतीने उंडा आपल्याला हा बंद करून घ्यायचा आहे. आता बनवून घेतलेला उंडा आपण गव्हाचे पीठ जे घेतले त्याच्यामध्ये असा बुडून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं त्याच्यावरती कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि बोटाने आपण जे सारण भरलं ते व्यवस्थित असं पसरट करून घ्यायचंय. म्हणजे लाटायला एकदम सोपं जातं आणि हा पराठा अजिबात आपला फुटत नाही. आपण अशा पद्धतीने पराठा बनवून घ्यायचा म्हणजे अजिबात फुटणार नाही कुठेही. तर बघा मी सारण व्यवस्थित असं बोटाने चौ बाजूने व्यवस्थित कडापर्यंत जाईन अशा पद्धतीने दाबून घेतले. कोरडं पीठ आपण याच्यावरती टाकून घेतले. आता आपण हा लाटून घेऊया. तर लाटताना कडाने लाटून घ्यायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. जास्त मध्ये लाटायचा नाही, कडाने लाटायचा आणि थोडासा जाडसरच ठेवायचा. अगदी पातळ असा करायचा नाही. पराठा थोडासा जाडसरच असतो आणि तो खूप छान लागतो खाण्यासाठी. तर बघा मी आता याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतलंय आणि हा आपण लाटून घेऊया. खूप पीठ देखील टाकायचं नाही आपल्याला, हलक्या हाताने हा लाटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अगदी कडापर्यंत आपण याच्यामध्ये जे कांदा आणि कोथिंबीर टाकले ते लगेच दिसते. संपूर्ण सारण आपलं कडापर्यंत पोहोचलेलं आहे. व्यवस्थित असं आपण लाटून घेतले आणि असा जाडसरच ठेवलेला आहे मी, खूप पातळ केलेला नाही. आता हा आपण भाजून घेऊया. तर गॅसवरती तवा ठेवला होता. तवा गरम झाला की आपण याच्यावरती पराठा घालून घेतलाय आणि चपातीच्या आकारा एवढा पराठा इथे मी बनवलाय, तुम्ही बघू शकता आणि अजिबात कुठेही फुटलेला नाही. आता एक बाजूने थोडासा भाजला की आपण दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊया. गॅस इथे मी फुल ठेवलेला आहे. फुल गॅसवरतीच आपण आता हा पराठा भाजून घेऊया. आता तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावरती लावू शकता. तर सुरुवातीला दोन्ही बाजूने आपल्याला चांगलं चिळबिळीत तेल किंवा तूप लावून घ्यायचं. एकदाच लावून घ्यायचं, सारखं सारखं लावायचं नाही. तर आता मी एक बाजूकडून लावून घेतलेलं आहे तेल आणि दुसऱ्या बाजूकडून देखील लावून घेते. व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे आपण चिळबिळीत. चांगलं तेल लावून घ्यायचं म्हणजे पराठा खूप छान असा खमंग भाजला जातो. तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता. तर आता दोन्ही बाजूने आपण तेल व्यवस्थित असं लावून घेतल्यानंतर असा उलटणीने आपण व्यवस्थित असा दाबून चौ बाजूने छानपैकी खरपूस हा पराठा भाजून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता मस्त कलर आलाय आणि खूप छान हा पराठा इथे भाजून तयार केलेला आहे आपण. अशा पद्धतीने पराठा भाजून घ्यायचा म्हणजे खायला खूप छान लागतो. आता त्याच्यावरती तुम्ही बघू शकता मस्त खरपूसपणा आलेला आहे. खरपूस असा आपण हा भाजून घेतलाय. आता हा पराठा आपला तयार झालाय, आपण काढून घेऊया. तर बघा मस्त पराठा भाजलाय. आता मी दुसरा लाटून घेतलाय, तो देखील ह्याच पद्धतीने भाजून घेते. एक बाजूने भाजला की दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचा आणि मस्त चिळबिळीत असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि असा दाबून व्यवस्थित असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा आलू पराठा आपण इथे बनवलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण पराठे आता इथे बनवून घेत आहे. तर दोन्ही पराठे मी इथे भाजून घेतले आणि तिसरा पराठा देखील मी त्याच पद्धतीने लाटून घेतलेला आहे. अजिबात पराठे आपले कुठेही फुटलेले नाहीत आणि मस्त असे खमंग खुसखुशीत पराठे तयार झालेले आहेत. तर चांगलं तेल तूप लावून घ्यायचं आणि मस्त असा भाजून घ्यायचा आहे. फुल गॅसवरतीच इथे मी पराठे भाजून घेतले, पटकन भाजतात. फक्त आपल्याला दोन्ही साईडने छानपैकी तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायची आणि उलटणीने चांगले कडा व्यवस्थित अशा दाबून आपल्याला छानपैकी खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने पराठे इथे बनवून झालेले आहेत. खूप छान असे पराठे तयार झालेत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने आलू पराठा नक्की बनवून बघा. मुलांना देखील आवडेल आणि मोठ्या माणसांना देखील सगळ्यांना आवडेल. घरामध्ये अशा पद्धतीचे पराठे तयार होतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून सगळ्यांना धन्यवाद.